नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी असं पनीर क्रिस्पी. चला तर मग कमी वेळात आणि सोप्या पद्धतीत हा टेस्टी पनीर क्रिस्पी घरीच बनवूया. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला 300 ग्राम पनीर घ्यायचं आहे. त्यानंतर पाव कप कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्येच आपल्याला 2 टेबलस्पून मैदा घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ घ्यायचंय. अर्धा टीस्पून मीठ घ्यायचं. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पनीरचे जे क्यूब्स आहेत ना ते यामध्ये आपल्याला सगळीकडे पीठ लावून घ्यायचे पनीरच्या क्यूब्सला, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे. आता आपल्याला हे पनीर आहे ते तळायचंय. तर एका कढईमध्ये तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि एक एक करून यामध्ये पनीर सोडायचं आणि चांगला असा क्रिस्पी भाजून घ्यायचा. आणि तळताना गॅसची फ्लेम जास्तच ठेवा. चांगलं असं क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आपल्याला. आता पनीर तर क्रिस्पी असे तळून झालेले आहेत. आता आपल्याला दुसरी एक कढई किंवा भांडे घेऊन आपल्याला त्यामध्ये तेल घालायचंय. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून लसूणचं क्रश घालायचं आणि नंतर 1 टीस्पून आल्याचं क्रश घालायचंय. आता ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला आणि नंतर यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्यात आणि पाव वाटी सफेद कांदा घालायचा आहे आणि पाव वाटी आपला साधावाला कांदा घालायचा आहे. आता ह्याला चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचंय. आता यामध्ये पाव वाटी लांब चिरलेली शिमला मिरची घालायची आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचंय. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. 3 ते 4 मिनिटं या भाज्या सर्व शिजून द्यायच्या चांगल्या. आणि नंतर आपल्याला 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घालायचा आहे, 1 टेबलस्पून शेजवान सॉस घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून सोया सॉस घालायचा. आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला चांगलं 3 ते 4 मिनिटं शिजून द्यायचं. आता त्यानंतर ह्यामध्ये पाव वाटी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालायची आहे. म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करता येते. नंतर आपण जे तळलेले जे पनीर आहेत ना ते ह्यामध्ये घालून सगळीकडे चांगला मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर वरतून कांद्याची पात घालायची. पण घरी नक्की ट्राय करा, घरच्यांना पण खूप आवडेल आणि हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवू शकता. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.